25 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद ठाणेचा सुधारित अर्थसंकल्प 2025-26 आणि मूळ अर्थसंकल्प 2026-27 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव सर यांनी सादर केला होता। त्यास सर्वसाधारण सभेने आज सकाळीच मंजुरी दिली आहे आणि या सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत सविस्तर माहिती आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक जिल्हा परिषद ठाणे आपणास देण्यात येणार आहे। त्यानंतर एक प्रश्नोत्तर होईल आणि त्यानंतर आपल्या प्रश्नाच्या उत्तरानंतर पत्रकार परिषद संपेल। तर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव सर यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित करावं। आजच्या या पत्रकार परिषदेस उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक जिल्हा परिषद BRDA जिल्हा परिषद ठाणे, माझे सर्व सहकारी, जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी तसेच सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, राज्यातील नागरी व ग्रामीण संस्कृतीचा संगम असलेली अशी ही जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील विकासाचा प्रत्येक पैलू विचारात घेऊन रचनात्मक विकासावर भर देणारी आहे। पंचायत सशक्तीकरण अभियान, सार्वजनिक आरोग्य अभियान, ग्रामीण आवास योजना, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, बांधकामाच्या विविध योजना, ग्रामीण विकासाची योजना, केंद्र राज्य पुरस्कृत योजनांमध्ये ठाणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। यामुळेच जिल्हा परिषद ठाणे राज्यात 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रथम व 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तृतीय क्रमांकावर येऊन गौरवास पात्र ठरले। तर आजचा हे अंदाजपत्रकाचा गोषवारा मी पुढील प्रमाणे सादर करत आहे। सन 2026-27ची अंदाजित शिल्लक रुपये 22,98,53,794 इतकी आहे। सन 2026-27 मध्ये अपेक्षित जमा रुपये 94,58,000 इतकी आहे। एकूण अंदाजपत्रकीय जमा 116,99,11,794 इतकी आहे। याच अनुषंगाने एकूण अंदाजपत्रकीय खर्च 116,93,23,704 इतका अपेक्षित आहे। त्यामुळे याअखेरीस रुपये 5,84,090 इतकी शिल्लक राहते। तर अर्थसंकल्पाची प्रमुख उद्दिष्टे, या अर्थसंकल्पाचा मूळ उद्देश हा फक्त सुविधा उपलब्ध करून देणे हा नाही, तर ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकास सक्षम, सुरक्षित व स्वावलंबी बनवणे हा आहे। हा अर्थसंकल्प मूळ 5 थीम्सवर आधारित आहे: सर्वांगीण ग्रामीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य, जलसुरक्षा व शाश्वत शेती, सामाजिक सक्षमीकरण आणि डिजिटल व पारदर्शक प्रशासन। आता मी काही विभागनीय तरतुदींचा एक थोडक्यात माहिती सादर करेन। पहिला विभाग सामान्य प्रशासन विभाग आहे। यामध्ये मान्य पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे मानधन तसेच भत्ता आणि अन्य साधील बाबींसाठी रुपये 1,15,00,000 तरतूद केले। त्याचबरोबर दिव्यांग कर्मचारी कल्याण, कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्यास वारसांना आर्थिक मदत करणे, स्वच्छ कार्यालय यासाठी 2.61 कोटी रुपयांची तरतूद केली। त्याचबरोबर पारदर्शक व आधुनिक गव्हर्नन्स म्हणलं जातं प्रशासन, यासाठी EHRMS वेबसाईट, स्वनिधी लाभार्थी पोर्टल, व्हॉट्सॲप चॅटबॉट यांच्यासाठी देखील तरतूद करण्यात आली। शिक्षण विभाग म्हणलं तर सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे। यामध्ये आपण 11.36 कोटींची तरतूद केली आहे। भक्कम शाळा सक्षम भविष्य या ध्येयाने प्राथमिक शाळांची देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या 5% म्हणजेच 2.08 कोटी राखीव ठेवण्यात आले। एक विशेष बाब सांगायची झाली तर मागच्या वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये आपण हे फक्त 5%च न देता निधीपेक्षा जास्त, 5% निधीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 10.43 कोटींची तरतूद केली होती आणि यातून 143 शाळांचा दुरुस्तीचा ऐतिहासिक उपक्रम आपण हाती घेतला होता। यावर्षी देखील आपण 2.08 कोटींची तरतूद केली। दुसरा एक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आपण मिशन भरारी जिल्हा परिषद मार्फत आपण राबवत आहोत। यामध्ये भरपूर सारे आपण उपक्रम हाती घेतले आहेत। त्यामधले मी 2-3 उपक्रम आपण या बजेटच्या अनुषंगाने मी सादर करेन। पहिला आहे की जो आपल्या जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शहापूर या तालुक्यातील जो शहापूर पॅटर्न आहे तो आपण जिल्हा स्तरावर राबवण्याचा प्रयत्न करणार आहे। यासाठी ज्या OMR शीट्स असतील, विद्यार्थ्यांचं जे अत्यावश्यक साधनसामुग्री असेल यांची देखील तरतूद आपण जिल्हा परिषद स्वनिधीमधून करत आहे। या अंतर्गतच पुस्तकाबाहेरचं शिक्षण देण्यासाठी मिशन भरारी अंतर्गत एक्सपोजर टूर्स म्हणजेच अनुभव दौरे देखील आपण आयोजित करणार आहे।
आपल्या शाळा या उत्कृष्ट बनवण्यासाठी डिजिटल शिक्षण, यातूनच इंटरॅक्टिव्ह पॅनल्स, VR सेट इत्यादी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण शिक्षण हे अधिक एक्सपिरियन्स्ड, अनुभवधारित, रंजक व प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. शिक्षणासोबतच खेळाला देखील महत्त्व आहे. यामध्ये आपण जिल्हा परिषद स्वनिधीमधून खेळाला व शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी क्रीडा साहित्य, क्रीडा गणवेश व खेळाचे बूट यासाठी तरतूद केली आहे. दुसरी नाविन्यपूर्ण योजना आहे की किशोरवयीन मुलींसाठीची पिंक रूम म्हणून आपण एक नवीन नाविन्यपूर्ण योजना यावर्षी राबवण्याचा विचारात आहोत. यामध्ये 25 लाख तरतूद केली आहे. याचसोबत मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स देखील आपण स्वनिधीतून पुरवण्यात येणार. बांधकाम विभाग खरं तर ग्रामीण भागातील जनतेचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपण जवळपास 19.87 कोटी एवढी तरतूद केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते असतील यांचा अंतर्भाव केलेला आहे. लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत 2.48 कोटीची तरतूद केली आहे. शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन प्रकल्प तसेच जलयुक्त शिवार या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. आरोग्य विभाग, जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे शिक्षणासोबतच आरोग्य विभाग हा देखील आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य विभाग यासाठी 3.78 कोटीची तरतूद आपण प्रस्तावित केलेली आहे. यामध्ये गाव तेथे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा या संकल्पनेला गती देण्यासाठी आपण स्मार्ट PSCs हा उपक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत आत्तापर्यंत 33 पैकी 23 स्मार्ट PSCs आपल्यात विकसित करण्यात आले आहेत. उर्वरित जे 10 आहेत ते यावर्षी आपण या बजेटमधून प्रस्तावित करत आहोत. अजून एक सांगायचे एक उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत NQAS सर्टिफाय झालेले आहेत आणि यासोबत 2 आपली उपकेंद्र आहेत ते देखील NQAS मानांकन प्राप्त झालेले आहे. आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद सेसमधून आपण अजून त्यांना साहित्य असेल किंवा ज्या गुणवत्ताधारक स्टँडर्ड्स ते अचीव करण्यासाठी ज्या काही इक्विपमेंट्स असतील याची तरतूद आपण जिल्हा परिषद सेसमधून करणार आहोत. दुसरा एक महत्त्वाचा उपक्रम होता पोर्टेबल एक्सरे मशीन्स. जर आपण बघितलं तर TB मुक्त भारत आणि ज्या काही फुफ्फुस आणि ज्या श्वसनाचे विकार असतील यासाठी एक्सरेची मदत असते. ग्रामीण भागात हे हँडहेल्ड एक्सरे जे की AI बेस्ड डिटेक्शन देखील करतात. यांच्यासाठी आपण यावर्षी 3 AI पोर्टेबल एक्सरे मशीन्सची तरतूद करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी देखील आपण 3 पोर्टेबल AI एक्सरे मशीन्स आपण घेतल्या होत्या. त्याचबरोबर ग्रामीण भागातील गरोदर मातांच्या सोनोग्राफीसाठी 600 रुपये अतिरिक्त अनुदान आपण सेसमधून देतो. ग्रामीण पाणी पुरवठा या विभागांतर्गत रुपये 2 कोटी इतका निधी प्रस्तावित केला आहे. यामध्ये जलस्रोतांचे बळकटीकरण, हातपंप दुरुस्ती, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती, सर्वेक्षण इत्यादी योजनांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पावसाच्या पाण्याचे साठवण व पुनर्भरण म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. मला सांगण्यात खूप आनंद होते की दरवर्षी आपण 75 दशलक्ष लिटर म्हणजे MLD 75 MLD आपण पाण्याचे यशस्वीपणे पुनर्भरण करत. सन 2025 मध्ये हातपंप दुरुस्ती व सौर पंप इत्यादीसाठी 1.5 कोटी व आता सन 2026-27 मध्ये 1.10 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पित आहे. या सर्व प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील 22 गावे 34 पाडे हे टँकर मुक्त झालेले आहेत. शेतकऱ्यांची प्रगतीच देशाची खरी प्रगती आहे या विश्वासाने जिल्हा परिषद स्वनिधी मधील जवळपास 3.74 कोटी एवढी तरतूद कृषी विभागासाठी केली आहे. यामध्ये काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. तर मागील वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत एकात्मिक भात लागवड पद्धतीने नामशेष होत जाणाऱ्या महाडी, झिनी, देवबाद, वाडा कोलम यासारख्या स्थानिक मानाच्या लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं होतं. आणि तसेच पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक पद्धतीचा म्हणजेच SRT टेक्निक त्याचा यूज करून भात लागवड, पट्टा पद्धत, 4 सूत्री, ड्रम सिलर यासारख्या योजनांचा देखील अंतर्भाव केलेला आहे. सेंद्रिय शेतीला देखील आपण यातून चालना दिलेली आहे. आता यावर्षी आपण 2026-27 मध्ये नाविन्यपूर्ण योजनांतर्गत बहुउपयोगी संयंत्र म्हणजेच मल्टी टूल बारचा पुरवठा करणे ही योजना आपण घेतलेली आहे. यावर्षी देखील मागच्या वर्षी आपण ट्रायल बेसिसवर काही योजनांचं स्वनिधी पोर्टलवर कृषी विभागाच्या मार्फत आपण स्वनिधी पोर्टलवर लाभार्थ्यांचे अर्ज मागवण्यात आले होते. यावेळी देखील आपण ते स्वनिधी पोर्टलवरून अजून आवाका वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पशुसंवर्धन विभागांतर्गत 3.74 कोटी एवढी तरतूद प्रस्तावित केली आहे. यामध्ये गाव तेथे खोडा, जंतनाशक औषधांचा पुरवठा करणे, पशुवैद्यकीय दवाखाने व उपकेंद्र यांची दुरुस्ती करणे, तसेच दुधाळ म्हैस व संकरित गाय वाटप करणे, शेळीखत वाटप करणे इत्यादी योजनांचा अंतर्भाव आहे. तसेच जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत देशी गोवंश प्रोत्साहन योजना व डिजिटल सेवा व नोंद व्यवस्थापन सुधारण्याची उपाययोजना देखील करण्यात आलेली आहे. समाज कल्याण विभागांतर्गत सर्वांना समान संधी व समान विकास या तत्वावर आधारित समाज कल्याण विभागासाठी 9.79 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने समाज मंदिर बांधकाम व दुरुस्ती, समाज मंदिरामध्ये भांडी, सतरंजी, सोलार पंप इत्यादी साहित्य पुरवणे, मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सोयी सुविधा पुरवणे, तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके, नाईट ड्रेस, वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत छताकरिता पत्रे पुरवणे यासारख्या योजना आपण जिल्हा परिषदमधून या आर्थिक वर्षात तरतूद केली आहे. तसेच दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषद मार्फत केवळ सुविधाच नाही तर आत्मविश्वास देण्याचा देखील प्रामाणिक प्रयत्न आमचा आहे. यामध्ये 3.05 कोटींची तरतूद केलेली आहे. यामध्ये अनुदानित शाळांमध्ये अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिव्यांगांना त्यांच्या क्षमतेला संधी मिळण्यासाठी आपण जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं देखील आयोजन करणार आहोत. दिव्यांगत्वाचे लवकर निदान व उपचार होण्यासाठी आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असतील यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून योग्य वेळी मदत करण्याचे देखील प्रयत्न आहे. याशिवाय विशेष शाळांमध्ये आधुनिक बैठक व्यवस्था व अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. दिव्यांग व्यक्तींना फक्त मुख्य प्रवाहात आणणे ही आपली केवळ जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिलांचा सन्मान व बालकांचे सशक्त भविष्य घडवणे या ध्येयाने या विभागासाठी 3.43 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनाकडील अंगणवाडी सेविका मदतनीसांना पुरस्कार देणे, तसेच मुलींना सायकल देणे, ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी देणे, तसेच नाविन्यपूर्ण योजनांतर्गत स्मार्ट अंगणवाडी हा देखील उपक्रम आपण मागच्या वर्षी देखील राबवला होता. मागच्या वर्षी 2025-26 मध्ये जवळपास 1 कोटीची तरतूद आपण केली होती. 1,80,00,000ची तरतूद आता करत आहोत. यामध्ये आपण सर्वच ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या मुलांना गणवेश देत आहोत. मागच्या वर्षी 37,000 मुलींना आपण जिल्हा परिषद स्वनिधीमधून गणवेश दिले होते. यावर्षी आपण उरलेल्या सर्व मुलींना गणवेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. याचबरोबर कुपोषणाचा जर बघितला तर यासाठी IIT बॉम्बेसोबत एक मिशन न्यूट्रिशन अंतर्गत आपण ज्या महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागातील ज्या आपले कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करणार आहोत. याचबरोबर वेगवेगळ्या NGOज असतील, सेवाभावी संस्था असतील, यांचा सहभाग वाढवण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत. कुपोषण कमी करण्यासाठी पोषक वडी व बाळंतविडा यासारख्या प्रभावी योजना देखील आपण राबवत आहोत. एक सांगायची विशेष बाब म्हणजे गंभीर कुपोषित म्हणजे सॅम आपण बालकांची संख्या 148 वरून ती आता 54 पर्यंत घटवण्यात आपल्याला यश आलं आहे. आणि नक्कीच आपण हा आकडा 0 कसं करता येईल यावर अधिक भर देऊ. ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायतींना मुद्रा शुल्क अनुदान वाटप हिस्सा जवळपास 37.50 कोटी एवढी तरतूद केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याकरिता देखील 3.65 कोटी तरतूद केली आहे. 100 दिवस 150 दिवस कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत विभागासाठी डोअर स्टेप डिलिव्हरी या कार्यक्रमात तसेच जिल्हा परिषद मालमत्ता असे सिस्टीमसाठी तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण आणि आरोग्य जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जिव्हाळ्याचा विषय असला त्यामुळे या बजेटमध्ये आम्ही याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचबरोबर चालू वर्षात BPDA प्रणालीमुळे व्याज स्वरूपात जे आपल्याला यापूर्वी निधी मिळत होता तो त्यात घट झालेली आहे. तथापि स्वउत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा परिषदच्या मालमत्ता आधारित वापराच्या अनुषंगाने शुल्क प्राप्तीसाठी प्रस्ताव तयार केला आहे आणि या आर्थिक वर्षात आम्ही याच्यातून देखील आपलं स्वउत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करू. तर असा हा पूर्ण मेघ गोषवारा आणि तसेच जे काही विभागांना जो आपण तरतूद केली होती याबद्दल एक ब्रीफ माहिती दिलेली आहे. आपण याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न